वरती मिलन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्या सर्वांचे लाडके भाऊस मासलावती सुरुवात दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल फुल टॉस जरूर होता. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न मात्र स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक ओपन होतोय. वन ऑन द बोर्ड. एक धावची धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये मिड विकेट. इनसाइड द सर्कल एक खेळाडू मिड ऑन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती भाऊस एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तितके जबरदस्त असे धाकड बॅटर मैदानावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅच झाली आहे. ड्रॉप. नशीब आहे आमच्या भाऊसच्या सोबत, नशीब नेहमी असतो आणि आम्ही म्हणतो ना की भाग्य भी बहादुरों का साथ देता है. आमचे भाऊस बहादूर आहेत आणि त्यांना नशिबाची साथ मिळते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आलिया सिंगल, स्लो अँड स्टेडी विन द रेस आम्ही सातत्याने उल्लेख करतो. फटका लाजवाब. बॉल चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. बघा टीम फळेगाव, या ओव्हर नंतर तुमच्यापर्यंत एक सूचना पोहोचू इच्छितो. स्लॉट मधला बॉल जरूर होता. मिसजमेंट इथे पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या मार्फत लॉंग ऑफ मधून जोपर्यंत फिल्डर येतील एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 4. 4 चेंडू 4 सिंगल आतापर्यंत अर्जित झालेले आहेत. धावसंख्या 4 या आकड्यावरती. दर्शन पाहायला मिळतात. पाहूया दर्शनच्या मार्फत कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. रजीबाई सरवले यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कॅच ची संधी होती मात्र फिल्डिंग लाजवाब, एफर्ट लाजवाब पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यानंतर एक विशेष सूचना मी सांगणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. फळेगाव संघाशी निगडीत ती सूचना आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके आधारस्तंभ, एक दमदार व्यक्तिमत्व अर्थात निलेश भाऊ शेलार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावर पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल तो टाकण्यासाठी आतापर्यंत 2 इलिगल बॉल आपल्याला पाहायला मिळतात, एक्स्ट्रा बॉल. आणि आता हा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या बिनबाद 7 अशी आपल्याला पाहायला मिळेल. फळेगाव संघ, एक सूचना आपल्याला आहे. संकेत दादा नीट आहे का, की आता जो व्हिडिओ आहे ना आपल्याकडे आहे, लाईव्ह स्पर्धा आहे, आपण व्हिडिओ काढलेला आहे. तो व्हिडिओ आपण असोसिएशन मध्ये टाकू. अध्यक्ष उपाध्यक्ष त्यावरती कन्सर्न करतील. जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. हे मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय, माझा असं काय नाहीये संकेत दादा. मॅनेजमेंट कमिटीने मला बोलायला सांगितलं, मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. संदीप, क्या बात आहे. संदीप एक नामवंत खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून आम्ही मोठे मोठे फटके पाहिलेत.
यावेळेस व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड, एक्स्ट्रा धाव फलकावरती. आणि या चुका टाळणं फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळत असताना षटकाराला हरकत नाहीये, मात्र एक्स्ट्राचे बॉल आणि एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी डोकेदुखीचं कारण नेहमी बनतात. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 रन ऑन द बोर्ड. ऑन साइडला फटका लाजवाब, बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर मिलनच्या बॅट मधून हा जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार. वाहोलीकर चषक A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड चौकार. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला 12 पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. चेंडूची मागणी केली असो, चेंडू द्यायचे विनंती असेल. न्यू बॉल असेल याची देखील नोंद करून घ्या. आणि मॅच बॉल आलाय. धावसंख्या धाव फलकावरती 12 पाहायला मिळेल. मिलनच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार या मॅच मध्ये संजीवनी प्रदान करेल KS मानिवली संघाला. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. टीमची टोटल 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. जर 5 ओव्हर भाऊस जर टिकले तर मात्र मला वाटतंय 5 षटकांमध्ये 70+ धावसंख्या जाऊ शकते. भाऊसकडे कॅलिबर आहे. मिलन ते देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आमचे विश्वनाथ दादा ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. संदीप भाऊ ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सो चांगली बॅटिंग लाईनअप आहे, नो डाऊट ॲट ऑल. तिकडे लेग साइडला विजेचे वायर आहेत याची नोंद करून घ्या. सो सांभाळा त्या साइडला, ही विनंती असेल. ऑन साइडला येस बॅटकट आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र एकदा कंप्लीट होईल. अपील केली होती मात्र पंच बाळाईकरे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की बॅटकट आहे. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. चेंडू झाले 2, अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि गोलंदाज मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात, फार चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत, नो डाऊट ॲट ऑल. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी केली, मात्र तेपेक्षा एक गुणवान गोलंदाज आहे. ते सर्राट बॉल हाताळण्यासाठी त्याचा महारथ आहे. आणि आलाय डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळते. स्थगित धावत संख्या धाव फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. जबरदस्त जबरदस्त असं अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. नीट अँड क्लीन टेलिकास्ट एनकेक लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन द बॉल कीपर. कॅच झाली कंप्लीट. विकेटचं होत असताना पतन. वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. या मॅचची गोल्डन विकेट. आपल्या सर्वांचे लाडके भाऊस आता मैदानाच्या बाहेर जात आहेत. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना KS मानिवली संघाला. निलेश भाऊस शेलार बॅक टू दी पवेलियन. ओव्हर नंबर 2 मैदानावरती कमबॅक झालेलं आहे गोलंदाज देवेशच्या माध्यमातून. आणि विकेट टेकिंग गोलंदाजी या मॅचची गोल्डन विकेट. मी म्हटलं होतं की जर भाऊस 5 ओव्हर पर्यंत राहिले धावसंख्या 70-80+ आपल्याला पाहायला मिळेल, मात्र भाऊसची विकेट आता आली आहे. आता डुबती नैया किनारी पोचवावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन बॅटर करण, ज्याच्या नावामध्ये रन आहेत असा करण मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्रोक जबरदस्त. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन द बॉल कॅच ची संधी. कॅच झाली कंप्लीट. क्रिकेट मध्ये समीकरण असतं 1 ब्रिंग्स 2 विकेट.
आणि अगदी आपल्याला तेच पाहायला मिळतोय. विकेटचं होत असताना पतन, फलंदाज होतील बाद. करण बॅक टू दी पवेलियन. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाज देवेसाठी. जबरदस्त कामगिरी, मैदानावरती कमबॅक करणारी गोलंदाजी. एकावरती 1, 2 आणि 3 गडी बाद केलेत. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना संदीप. विकेट हॅट्रिक जी कंप्लीट झाली आहे. देवेशसाठी 500 रुपयाचं धनादेश कॅश प्राइज. क्या बात है. म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्या संघाला त्याने पुढे आणला, आता कमबॅक करून दिलं. स्वतःला मी म्हणेल कॉन्फिडन्स आला, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॅश प्राइज देखील. ट्रिपल तडका सुपर संडे मध्ये देवेसाठी. नवीन बॅटर विश्वनाथ माळी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 2 षटकांचा बाजूकी समाप्त. धावसंख्या 14 या आकड्यावरती. मोठी कुंदे संघाचे कॅप्टन आणि नालिंबी संघाचे कॅप्टन, दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मोठी कुंदे आणि नालिंबी दोन्ही संघांच्या कॅप्टन, चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. दर्शन गोलंदाजी ट्रॅकवर. ज्या दर्शनने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या असा दर्शन पाहायला मिळतोय. तेच सर्राट गोलंदाज आहे. वेगवान गतीचे चेंडू हाताळण्यासाठी तो सुपरजित आहे आणि वेगवान गोलंदाजी करतो असा आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन. सेकंड स्पेल मध्ये मात्र मिलनचे मी कौतुक करेल. मिलन आणि त्यांच्या जोडीला विश्वनाथ हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. मिलनच्या बॅट मधून आपल्याला एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला. संघ अडचणीमध्ये होता, मात्र अडचणीमधल्या संघाला बाहेर त्यांनी काढलं. त्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी देवेशच्या माध्यमातून ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. क्विकर वन हँडल करण्यात आला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे. दर्शन ओळखला जातो, मी म्हटलं होतं की वेगवान गोलंदाजीसाठी, आणि सहसा कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज हे फार कमी आहेत. यावेळेस स्लॉट मधला बॉल डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. संघर्षमय असा हा दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 20 या आकड्यावरती. या षटकामधील अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. सो ड्रिंक्स वाली बी रेडी. नवीन बॉल द्यायचं विनंती असेल, बॉल हरवलेला आहे, सो नवीन बॉल द्या ही रिक्वेस्ट. प्रत्येक गोष्टीवरती फहीमभाई जुवारी यांची त्यांनी नजर आहे आणि त्यांचा आपण विशेष असा उल्लेख करू.
आमचे अमानभाई सकाळच्या सत्रापासून त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. अमानभाई यांचं मी विशेष कौतुक करेल. नाही बघा हसतायत कारण माहिती आहे मी मेहनत केली आहे. बघा जो मेहनत करतो त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक जरूर होता. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 20 या आकड्यावरती. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक समाजसेवक महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव आयोजक दमदार आयोजक तौसिफभाई सिंधू यांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांचे मित्रपरिवार ज्यामध्ये माननीय श्री तेजसजी काळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. तेजस्वी काळे साहेबांचं यथोचित शुभ सन्मान मुख्य मंचकावरती करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार आणि महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव अर्थातच तौसिफभाई सिंधू साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. तसेच साबिरभाई सरोले साहेब, नदीमभाई मुल्ला साहेब, फहीमभाई जुवारी, जिशानभाई सरोले, तकीबाई जुवारी हे सर्व मान्यवर ज्यांचा मी नामोल्लेख केला, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फार मोलाचं हात, मोलाचं सहकार्य, मोलाचं खऱ्या अर्थानं एक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या सर्वांचं आपण विशेष कौतुक करू. कमिटीमध्ये आमचे अर्सलान भाई सिंधू 1999 फेम त्यांची देखील उपस्थिती आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रापासून अर्सलान आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात, फार मेहनत करतात, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. तसेच नुडूभाई जुवारी साहेब, मुफीदभाई सरोले साहेब, समीरभाई सरोले साहेब, अमानभाई जुवारी, अझरभाई पटेल, अफजलभाई मुल्ला या सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करूया. कारण भरपूर सारी मेहनत प्रत्येकाच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येकाचं विशेष कौतुक करू. या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. सो ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. संख्या 22 या आकड्यावर 22 ऑन द बोर्ड. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक आणि शेवटच्या बॉल वरती चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 26. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत आपण VIP डाईस वरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. तौसिफभाई सिंधू साहेब बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तौसिफभाई यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय तेजसभाई काळे साहेबांचं जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, आपण यथोचित शुभ सन्मान तेजसभाई काळे यांचं करणार आहोत. आमचे तौसिफभाई सिंधू साहेब यांचे अगदी निकटवर्ती आहेत आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. तसेच उद्योजक आणि समाजसेवक रामदास शेठ भोईर साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. रामदास शेठ भोईर साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान. आदरणीय रामदास शेठ भोईर साहेब आपल्या देखील मनापासून आभार असेल, आपली उपस्थिती आम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. पुढील मॅच मठियाई कुंदे आणि मठियाई कुंदे संघ फाईट करेल. नालिंबी या संघासोबत. बघा आपले जे दर्शक आहेत, आज संडे म्हणजे फन डे, मात्र आमचे दर्शक जे इथे आलेत त्यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो आणि मॅनेजमेंट कमिटी त्यांचा स्पेशल रिस्पेक्ट करते. तर राजू भेरले साहेबांना विनंती असेल या आपण मुख्य मंचकावरती सहर्ष स्वागत आहे. मी उल्लेख करत होतो की आज संडे म्हणजे फन डे आहे, प्रत्येक जण घरी असतो, मात्र क्रिकेटचे चाहते उपस्थित आहेत, त्यांचा खऱ्या अर्थानं उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्या
आमच्या सर्व क्रीडा रसिकराजासाठी सुवर्ण संधी. मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रत्येक आयव्या झेलसाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र जो आपल्याला निऑन कलरची पट्टी पाहायला मिळते त्या पट्टीच्या बाहेर आपल्याला झेल स्वीकारणं बंधनकारक असेल. आयव्या झेलसाठी कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये निलेश भाऊ सेलार साहेबांच्या वतीने 3535 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं आणि 2 लकी भाग्यवान प्रेक्षकांना ते मिळाले होते. धावसंख्या 26 या आकड्यावर विजय पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया विजयच्या मार्फत कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वर. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस लाईन खरा आहे की नाही. चांगली लाईन, क्या बात आहे. ती आपल्याला पाहायला मिळाला लीव करत असताना पॅटर. मात्र डॉट बॉल. विश्वनाथ यांच्या जोडीला भाऊ असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार विजय. यावेळेस उल जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. मिस्टेक झाली आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल निघून चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ यांच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त नशिबाच्या 4 धावा चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 30 या आकड्यावरती 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. डिपिश कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. बॅकिंगला कोणी नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश मिळालंय फलंदाजांना. जे विश्वनाथ आणि भाऊ मनातल्या मनामध्ये विचार केला होता की दुसरी धाव घेऊ, मात्र फील्ड झाली. मात्र बॅकिंग नव्हती, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. धावसंख्या धावफलकावरती 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त. डीप मध्ये कॅचची संभावना होती, मात्र खऱ्या अर्थानं स्वतःला स्ट्रेच केला आणि एफर्ट ला जवाब होता. एफर्ट चांगला होता आणि बघता बघता अगदी आपल्याला पाहायला मिळेल साज बाज और ताज. 3 धावा कंप्लीट. 3 धावांच्या साथीने धावफलक 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक ओव्हरवर 4 मधील आणि महागडी गोलंदाजी विजयच्या मार्फत जरूर पाहायला मिळाले. 4 बॉल मध्ये 9 धावा त्याने खर्च केल्यात. दुसरीकडे भाऊ ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. विश्वनाथ ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक डबल आणि एक ट्रिपल. 9 वरती इंडिव्हिज्युअल खेळत आहेत. दुसरीकडे भाऊ 2 चेंडू 6 वरती जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. भाऊ यांचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेल. आल्या आल्या त्यांच्या माध्यमातून मोठे फटके मारले जात आहेत, ते कौतुकास्पद आहे. संघ जरूर अडचणीमध्ये. धावेंची गरज आहे आणि धावेंचा पुरवठा भाऊच्या माध्यमातून. खोलड डब्याचा बॉल चांगला पाहायला मिळतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. विजयच्या मार्फत कशा प्रकारे कामगिरी होईल हे नक्की आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेप आउट होऊन फटका जवाब. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर केस मानवली संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 40 धावा या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. चला थोडंसं स्पीडअप करायचं कारण 1 तासापेक्षा जास्त उशीर मागील मॅच चालली आणि या मॅच मध्ये देखील तितकासा वेळ लागतोय, त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती टीम फळेगाव कडून विष्णू पाहायला मिळतील. पाहूया विष्णू यांच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी होईल. शेवटचं षटक म्हटलं की टेतूवर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मराठीमध्ये भैरवी षटक अंतिम अखेरचं निर्वाणीचं. पाहूया कशा प्रकारे हाताळतील गोलंदाज विष्णू. लॉफ्टेड ड्राइव्ह ऑन साइडला वी शेप मध्ये. लॉंग ऑन मध्ये थोडेसे फिल्डर फंबल झालेत आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो कलेक्शन थोडंसं खराब, मात्र स्वतःनेच बॉलला गॅदर केला गोलंदाजाने आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 41 या आकड्यावर 41. फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये स्क्वेअर लेग, लॉंग ऑन एक खेळाडू, लॉंग ऑफ एक खेळाडू, डीपिश कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये थर्ड मॅन मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. इनसाइड द सर्कल शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळेल. यावेळेस फटका लाच जवाब. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा जबरदस्त प्रहार बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकार जरूर गेला फलंदाज भाऊच्या बॅट मधून. हा जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. भाऊ जबरदस्त बॅटिंग करतोय, नो डाऊट ॲट ऑल. त्याच्या बॅट मधून जशी मागणी आहे तसा पुरवठा केला जातोय धावेंचा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला आता विश्वनाथ होते ज्यांनी चौकार मारला. वॉट अ फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना 2 आणि 2 धावेंच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 47, 47 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा आता या धावेंना आकार आलाय. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका, सिंगल डबल. या मॅच मध्ये 55 धावा. फायटिंग टोटल जरूर KS मानिवली संघाच्या मार्फत उपस्थित होईल. चांगला बॉल ते सर्राट होता, मात्र इथे भाऊ पाहायला मिळत आहेत जे स्ट्रायकिंग एंड वरती गेलेत आणि विकेट सॅक्रिफाइस केली आहे विश्वनाथ यांनी. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना KS मानिवली संघाला. फलंदाज विश्वनाथ रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 5वा धक्का. आणि टीम मठियाई कुंदे दोन्ही संघांच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल. स्ट्राईकवर भाऊ आहेत मिड विकेटच्या दिशेला. अलॉंग द कार्पेट चेंज झाला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिस्टेक झाली आहे. पॅकिंग फार चांगली स्क्वेअर क्षेत्रामधून फिल्डर आले मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 1 शॉट. त्यामुळे फक्त एकच धाव असेल. धावसंख्या धावफलकावरती एका धाबीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा बॉल घेऊन चला थोडंसं स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल. वेळ वाचणं फार गरजेचं आहे. दुसरी मॅच सुरू आहे. 12 वाजलेले आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय अँड इज वेल, सो ऑल इज वेल. शेवटच्या बॉल वरती हा खणखणीत षटकार आलाय आणि अशा रीतीने 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. KS मानिवली संघाची धावसंख्या 54 पाहायला मिळते. 55 धावेंचं लक्ष नाही. शेवट जो मात्र फार गोड झालाय, शेवट फार चांगलं झालंय KS मानिवली संघासाठी, कारण धावा बनवण्यासाठी थोडासा संघर्ष करत होता पहिल्या 2 षटकांमध्ये. तिसरं षटक देखील थोडंसं संघर्षमय राहिलं, मात्र त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. विशेष कौतुक विश्वनाथ यांचं असेल, भाऊ यांचं, मिलन यांचं. फार सुंदर असं आपण पाहू शकतो जी स्टार्ट नेऊन दिली. त्यानंतर भाऊने फायनल टच दिला
या संपूर्ण इनिंगला आणि अशा रीतीने 5 षटकांचा वाजविके समाज 54 धावा धावफलकावरती 55 धावेंचं लक्ष असेल टीम फळेगाव संघासमोर. चला टॉस साठी लवकरात लवकर या. टॉस का बॉस कक्षामध्ये आपण थोडस परिवर्तन करूया. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती वेल्वेट व्हॉइस ऑफ भोपर टोबिलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, क्रिकेटचा भरघोस नॉलेज आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी जीव ओतलाय असे आमचे सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सर यांचा सुमधुर आवाज ऐकाल आपण ह्याच्या पुढच्या सत्रामध्ये जिथे 30 बॉल आणि 55 धाब्यांची असेल गरज.
दुसरा सामना सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये 53 झाल्या, या मॅच मध्ये 54 झाल्यात, पण सर्वाधिक मोठी धावसंख्या 69 काल आपण ती बघितली, जी नोंदली होती आईगावदी क्रिकेट संघ आपटीने. आपटी संघ आणखीन एक आपटी संघ इन ॲक्शन मध्ये असणार आहे. आई एकवीर आपटी वर्सेस एकता स्पोर्ट घोडसई आणि कुंदे वर्सेस नालिंबी. हो हवेत आहे, मिस टायमिंग झालंय, झेलची शक्यता. वेल जज कॅच म्हणणारच होतो मी, पण झेल ड्रॉप. सोप्पा झेल ड्रॉप झालाय. पकडो कॅच जीतो मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं उगाच म्हटलं जात नाही. संधी होती, सोपी संधी होती, गमावलेली आहे. का सुटला झेल प्रश्न पडलाय सगळ्यांना. पण होतं असं कधी कधी. जगातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स त्याने भरपूर चुका त्याच्याकडनं झालेल्या आहेत. जॉन्टी रोड्स म्हटलं की जॉनाथन नील रोड्स, ज्याने फिल्डिंगमध्ये क्रांती घडवून आणली. सगळ्यात आधी आपण भारतासाठी मोहम्मद अझरुद्दीन यांना बघितलं. अझरुद्दीनची स्टाईल काय होती, काय जबरदस्त फिल्डिंग होती. मोहम्मद कैफला आपण बघितलं, युवराज सिंग, सुरेश रैना, हे सगळे भारताचे बेस्ट फिल्डर होते. रवींद्र जडेजाला देखील विसरून चालणार नाही. तर मठियाई कुंदे आणि नालिंबी, कॅप्टननी लवकरात लवकर यायचे. वेळ जास्त घेऊ नका या टॉससाठी. मठियाई कुंदे वर्सेस नालिंबी, शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला असणार आहे. तर बॉलिंग मार्ग शैलेश, स्ट्रायकिंगला बॅटर दर्शन, विशाल आहे. टार्गेट 55, 11 धावा प्रति ओव्हर मागे करायचे आहेत. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत इष्टांच्या मागून पाऊस, काहीतरी चेंजेस डीप मध्ये आपण बघतायत. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला. हो हवेत आहे फिल्डर, चेंडूच्या खाली येत आहेत. ओ हो सोपा झेल सुटला, पण कठीण झेल संदीपने टिपलाय. हाइट कम और फाइट ज्यादा. शिवाला कन्स्ट्रक्शनचे एक्सप्रेस हायवेचे इंजिनियर संजय त्यागी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सेकंड ट्रॉफी जी आपल्याला मिळालेली आहे ती आदरणीय संजयजी त्यागी यांच्याकडनं लाभलेली आहे. तर शिवाला कन्स्ट्रक्शनचे सर्वा, त्याचबरोबर एक्सप्रेस हायवेसाठी जे इंजिनिअरिंगचं काम करत आहेत असे संजय त्यागी, ज्यांनी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची अत्यंत सुंदर ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचं स्वागत. फुल टॉस स्विंग केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला चेंडू, सीमा पार येतो चौकार. बघा नालिंबीचे कॅप्टन आलेले आहेत पियुष, पण मठियाई कुंदेचे कॅप्टन अजूनपर्यंत आले नाहीत. लवकरात लवकर या. कुंदेचे कॅप्टन, नालिंबीचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस साठी लवकरात लवकर या टॉस बॉक्स मध्ये. या चौकाराने धावसंख्या 5. झेल पकडला होता, फलंदाज बाद झाला विशाल, त्याच्या जागेवरती विजय आला. हा देखील लेफ्ट हँडेड आहे. एक लेफ्टी बाहेर, एक लेफ्टी आतमध्ये, आणि आल्या आल्या विजयने चेंडूला देखील बाहेर पाठवले. बॉलिंग मार्कवर शैलेश, राऊंड द विकेट. ओ स्वीप केलाय समोर फिल्डर, ओ हो आणखीन एक झेल ड्रॉप. गोलंदाज काय करेल प्रश्न आहे. शेडाच्या नावेला जे वाऱ्याकडनं साह्य अपेक्षित असतं, एखाद्या पतंगाला जे दोऱ्याकडनं साह्य अपेक्षित असतं, एखाद्या कॉमेंटेटरला स्कोररकडनं जे साह्य अपेक्षित असतं, तेच तर क्रिकेटमध्ये एखाद्या बॉलरला फिल्डरकडनं अपेक्षित असते. अशा परिस्थितीत बॉलर काय करेल, त्याला आत्मनिर्भर बनावं लागेल, त्याला क्लीन बोर्ड करावं लागेल, LBW करावं लागेल, कॉटन बॉल घ्यावा लागेल, कारण फिल्डर साथ देत नाही आहेत. झेल 2 ड्रॉप झाल्यात आणि दोन्ही लॉलीपॉप कॅच होते. स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय दर्शन. बॉलिंग मार्कवर शैलेश तयार, राऊंड द विकेट.
आणखीन एक चेंडू हवेत, हा गेलाय बाहेर, येतोय हा षटकार फलंदाज दर्शनच्या बॅट मधून. जीवनदान दिले, दर्शनही त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. हो यावेळेस मात्र काय जबरदस्त झेल यशांच्या मागे विश्वनाथ. चली को आके दे बुझी को राख, जो विकेट कीपर कैच पकड़े उसको कहते विश्वनाथ. आणि काल उद्घाटन प्रसंगी तौसिफबाई या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते संजय त्यागी, शिवा कन्स्ट्रक्शनचे सर्वा एक्सप्रेस हायवेचे इंजिनियर आणि सेकंड प्राइज ची जी ट्रॉफी त्यांनी आम्हाला दिली आहे ते संजय त्यागी यांचा सन्मान मंचावरती होतोय. या मॅचकडे पहिले षटक 12 धावा आल्यात, 2 विकेट प्राप्त झाल्यात, 2 झेल ड्रॉप झाले होते. जीवनदान दर्शनला मिळालं होतं पण यशांच्या मागे विश्वनाथने एक स्टनिंग झेल टिपला आणि आता बॉलिंगसाठी जयेशला आणले. न्यू बॅटर मैदानावरती येतोय विष्णू. बॉलिंग मार्क वर जयेश. फुलटॉस लॉफ्ट केलाय हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. तिसऱ्या नो बॉल कॉल. चेक करूया आपण, रिव्ह्यू घेण्यात आलाय. अंपायरने सांगितले की नो आहे पण त्या निर्णयाविरुद्ध फिल्डिंग साइडने घेतलेलं आहे चॅलेंज. रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. यासाठी या सगळ्या यंत्रणा काम करत असतात. आमचे रोहित रॉय उर्फ संतोष नाणेकर, रोहित रॉय आमचे जबरदस्त ऑपरेटर, टेनक्रिक ही वाहिनी काम करते. आमचे गोविंद, दीपेश, अभिषेक, अरबाज आमचे डिजिटल स्कोरर आहेत. आणि पुढच्या महिन्यात रोहितचं लग्नाची माहिती मिळते. क्या बात आहे की गोविंद उगाच सांगतोय, जबरदस्ती नको लावू उगाच. तर नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. अंपायरने जो निर्णय दिला होता तो योग्य होता. पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत जतीन भुयाल. तर मटियाई कुंदे शेवटचा कॉल. नालिंबेचे कॅप्टन कधी झालेले आहेत. मटियाई कुंदे लवकरात लवकर या. बॉलिंग मार्क वर तयार जयेश. नो बॉल, नो वरती फ्रीट +1. एकूण 2 धावा मिळालेल्या आहेत. धावफलकावरती आपण बघतो एकूण 14. जयेश, मठियाई कुंदे लवकरात लवकर या. बॉलिंग मार्क वर जयेश, स्ट्रायकिंगला विष्णू. ऑन साइडला व्हॉट शॉट, काय टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चौकार. या कुंदेचे कॅप्टन आले, दोघांनी या.
नालिंबी संजयजी त्यागी यांना विनंती करें कि आपण यहाँ टॉस करा। अगले मैच का टॉस संजय जी त्यागी इनके हाथों से किया जाएगा। मैं गुजारिश करूंगा संजय जी त्यागी इनको कि आप आइए टॉस बॉक्स में, आपके हाथों से शुभ हाथों से आप अगले मुकाबले का टॉस कीजिए। एका बाजूला कुणाल, दुसऱ्या बाजूला पियुष, मटिया इकुंदी वर्सेस नालिंबी, बिग बॅटल यानंतर हवेतून खेळतात, स्टिअर केलं, लेट कट पाठवलाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, चेंडू सीमारेषे बाहेर येतो हा चौकार। तर आपण टॉस करणार आहोत। एकीकडे नालिंबी, दुसरीकडे कुंदे असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पागी साहेबांच्या शुभ असे आपण टॉस करणार आहोत। विनंती असेल मान्यवरांना कॉल असेल नालिंबी संघाचा, आपण जाऊया टॉस साठी। आणि छापा असा कॉल आणि पडलाय छापा, म्हणजे टॉस जिंकलाय नालिंबी संघाने। मान्यवरांचा आपण एक छोटंसं मनोगत घेऊ। सर जी, अगर देखा जाए तो इस कल्याण ग्रामीण में बहुत से टूर्नामेंट होते हैं, लेकिन ये कुछ अलग टूर्नामेंट है। इस टूर्नामेंट में हमें बढ़िया मैचेस, बढ़िया तरीके के टीम्स और पूरी तरीके से बढ़िया आयोजन नियोजन हमें देखने को मिल रहा है। क्या कहोगे इस पूरे आयोजन के लिए? बहुत अच्छा लग रहा है यार, मुझे भी खिला दो तो ज़्यादा अच्छा लगेगा। बाकी बेस्ट ऑफ लक फॉर बोथ द टीम्स, थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। आप तशरीफ रखिए मुख्य मंच के ऊपर। टॉस जिंकलाय नालिंबी संघ, डिसिजन 5 ओव्हरची मॅच किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू। समोर जर पाहायला गेलं कुंदे सारखा एक चांगला संघ, बॅटिंग बॉलिंग स्ट्रॉंग आहे। या अगोदर खेळलेत का? नाही झाले अजून। पहिल्यांदा मॅच आहे, जिंकण्याचा प्रयत्न कराल। या स्पर्धेविषयी 2 शब्द। स्पर्धा खूप छान असते दरवर्षी आमचा समावेश असतो तसे। मॅच साठी शुभेच्छा असतील। आपण कुंदे संघाच्या कॅप्टनकडे येणार आहोत। दादा, टॉस हारला त्याबद्दल मी बोलणार नाही, मात्र इतकं सांगा की या स्पर्धेविषयी आम्हाला 2 शब्द ऐकायचे आहेत। स्पर्धा तर चांगलीच ठेवलेली आहे। पहिल्यांदाच आम्ही इथं वाहुलीला खेळायला आलोय, पण वाटलं नव्हतं असं आयोजन करतील। आयोजन चांगलं केलेलं आहे ते। हे वाहुलीकरांचं आयोजन आहे, हे दमदारच आयोजन आपल्याला पाहायला मिळेल। प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते, टॉस जिंकलाय नालिंबी संघाने। डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय कुंदे संघाला। ओव्हर टू कॉम बॉक्स, विनोदजी पाटील सर। थँक यू प्रसन्ना। धावा बलकावरती 23 धावा आहेत, टार्गेट एकूण 55च आहे। अजूनही 32 धावा करायच्या आहेत। एकूण विकेट गमावलेले आहेत, आपण जर बघितलं तर 3 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत। 2 फलंदाज झेलचीच्या रूपाने बाद झाले आणि आत्ताच एक फलंदाज आपण बघितला जो क्लीन बोल्ड झाला, जयेश शाने। या षटकामध्ये 11 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केला। पहिल्या ओव्हरमध्ये आपण 2 विकेट 12 धावा बघितल्या। 23 ही धावसंख्या, 18 चेंडू शिल्लक आहेत। विजयासाठी हव्या त्या ठिकाणी 31 धावा, 32 धावा हव्यात, कारण 55चं टार्गेट आहे। बॉलिंग मार्कवर शैलेश, वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं षटक। स्ट्रायकिंग इनला बॅटर विष्णू, राऊंड द विकेट। ऑन साइडला पुल करतायत फिल्डर डीप मध्ये। पहिल्या टप्प्यात चेंडू एका हाताने उचलतायत आणि बघा किती हलगर्जीपणा झाला होता, का तर तयार नव्हते दुसऱ्या धावेसाठी। 2 धावा अगदी सहजतेने झाल्या असत्या, पण ते एफर्ट दिसले नाही। सहजतेने धाव पूर्ण केली, थोडा उशिराने आला। 2 धावा येतील। धावसंख्या धावफलकावरती 25। आता इथून 30 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 17 बॉल 30 विजयासाठी हव्यात मैदानावरती फळेगाव या संघाला। ड्राइव्ह करतात कव्हरच्या दिशेने, गॅप मोठी आहे, लॉंग ऑफरनं फिल्डर येत आहेत। फिल्डिंग जबरदस्त झाली आहे, काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत, पण या दरम्यान फार वेगाने या धावा पूर्ण करतायत। 2 आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 27। 28 ची गरज आहे विजयासाठी। चेंडू शिल्लक असते 16 चेंडू
28 धावा विजयासाठी इक्वेशन फळेगाव संघासमोर. ड्राईव्ह केलाय, अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षणात झालेली आहे थोडीशी चूक आणि लगेच दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. आता इथून 26 करायचे, 26 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 15. एक पार्टनरशिप गरजेची आहे, पण दुसऱ्या बाजूने विकेट महत्वाचे आहेत, डॉट बॉल महत्वाचे आहेत. केस मानवली संघ, निलेश भाऊ शेलार यांचा संघ मैदानावरती खेळतोय. टॉस फळेगावने जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मानवलीने केल्या 54 धावा आणि 55चा पाठलाग करताना फळेगाव. तिसरं षटक सुरू असताना धावा धावफलकावरती 29. ऑन साइडला फिल्डर आहे, डीप मध्ये लॉंग ऑन वरनं येत आहेत. काऊ कॉर्नरला 2 धावा इथून नाही रोखू शकले आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 31. आता 24 धावांची गरज आहे आणि 24 करण्यासाठी तब्बल 14 चेंडू शेष आहेत. 14 चेंडू 24. मागचा सामना मानवीपाडा संघाने जिंकला आणि हा संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरी दाखल झालाय. तर बॉलिंग मार्कवर तयार शैलेश. राऊंड द विकेट. हो, यावेळेस मात्र अपील हलकसा एस्टांच्या मागे खूप चांगले एफर्ट्स विकेट किपरचे, पण बॅकअप मिळते. फाईन लेगला 1 धाव या दरम्यान पूर्ण होते. एज आहे ना, एज सांगतोय ना, सिग्नल नाही म्हणजे एज. हो हो, गुड कमबॅक डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू. शैलेशला मिळतं आणखीन एक यश. शैलेशने पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले होते, या ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट जाता जाता प्राप्त केलाय आणि अशा प्रकारे तिसरं षटक संपलंय. धावा धावफलकावरती 32. 12 चेंडू मध्ये आता करायचे आहेत धावा 23. मैदानावरती घेऊन गेलेले आहेत. सध्या स्थितीमध्ये ऊन वाढत चाललंय, त्यामुळे प्रत्येकाला पाणी जास्त हवं, शरीर तसं मागणी करत असतं. आणि 3 ओव्हरनंतर आपण धावा बघूया. एकूण झाल्यात 32. 23 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू 23 धावा विजयासाठी हे इक्वेशन. रिक्वायर्ड 11.5 आहे जिंकण्यासाठी. तर बघूया पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजतो, कोण कोणाला आसमान दाखवतो, कोण कोणाला 4 मुंड्या चित करतो, कोण इथून विजय होतो, कोण होतोय पराभूत. तर 12 बॉल 23 कंपल्सरी चेसिंग. आणि बॉलिंग मध्ये परिवर्तन. आणि बॉलिंग साठी बघा तर बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. तौसिफभाई शेंदू आज कडन जर कुणी जेल पकडला सीमारेषे बाहेर आयवा जेल, प्रेक्षकांना संधी आहे 200 रुपये. क्या बात आहे, संडे आहे 200 रुपये मिळाले. चायनीजची छोटीशी पार्टी होऊ शकते, चिकनही भेटू शकतं
आणि बघा भाऊ शेलार यांनी जर हॅट्रिक घेतली तर 5,000 एक मेंढा. क्या बात आहे. मेंढा किती किलोचा आहे ते नंतर सांगू आम्ही, पण सध्या भाऊस बॉलिंग मार्कवर. तनलेश शेलार उर्फ भाऊस बॉलिंग मार्कवर तयार. 12 बॉल 23 ची गरज. हा चेंडू संपर्क नाही. काय बॉल होता बघा, बॅटवर आला नाही. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. क्या बात है विश्वनाथ के जबरदस्त हाथ. फलंदाज बाद. टीम फळेगाव संघाला इक्वेशन आपण बघूया. 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहे. पहिलाच बॉल संपर्क झाला नाही आणि आपण बघितला काय जबरदस्त थ्रो. विश्वनाथ विकेट कीपर फार वेगाने आले. ओ ज्युसी फुल टॉस स्वतः जज करतायत. ओ झेल ड्रॉप. कठीण झेल होता. प्रयत्न झाला होता पण झेल पकडला असता तर आणखीन एक धक्का देता आला असता, पण झेल ड्रॉप झाला आणि अशा प्रकारे एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 33. टार्गेट आहे 55. 22 ची गरज आहे. 10 चेंडू 2 बॉल मध्ये केवळ एक धाव दिली आहे. हो अपील. पंच सांगतायत इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप असावा, त्यामुळेच अंपायर लेग बायचा इशारा करतायत. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 34. 21 धावांची गरज आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर प्रथमेश मैदानावरती. पाऊस यांची बॉलिंग जबरदस्त आतापर्यंत. फुलटॉस आहे. लॉफ्ट केलाय. फिल्डर चेंडूच्या खाली पण डोक्यावरना थेट बाहेर. खरा बॉल होता. पाडुल्या सीमारेषे बाहेर. सिक्सर. एकवीस मधून 6 गेले. राहिले आता मात्र आपण बघतोय 15. 15 करण्यासाठी 8 चेंडू. पाऊस पुन्हा एकदा. हा चेंडू ड्राईव्ह करतात. फिल्डर लॉंग ऑनला आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. थ्रू नॉन स्ट्राईक इनला. 2 धावा या दरम्यान येत आहेत आणि इक्वेशन आता 13 ची गरज. चेंडू शिल्लक असतील 7. 7 बॉल 13.
षटकार जो आला तो बॉल फुलटॉस होता, मात्र बाकीचे सगळे बॉल टप्प्यावरती फेकले होते. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती साहिल. हवेत आहे फिल्डर, मिड ऑफला येत आहेत, झेल पर्यंत नाही पोहोचू शकले. 2 धावा इथून मिळतील आणि अशा प्रकारे चौथं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 44. 11 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 11 या ओव्हरमध्ये धावा आल्यात एकूण आपण जर बघितल्या तर 12. तर 6-11ची गरज आहे विजयासाठी. बॅट पाहिजे, जा लवकर जा. 6 चेंडू 11 कंपल्सरी चेसिंग. अखेरच्या षटकाची जबाबदारी कोणावरती सोबवतात बघूया. अखेरचं षटक घेऊन येतोय दिनेश. 6 चेंडू 11 धावा विजयासाठी. 6 गेंदे और 11 रनों की जरूरत जीत के लिए बीच मैदान पर. फलेगांव टीम को चाहिए ही 11 रन. तर दिनेशच्या हातामध्ये मानिवलीचं भवितव्य. तर स्टार्टिंग इनला बॅटर आपण बघतोय साहिल प्रथमेश. वाईड बॉल, अंपायर सांगतायत वाईड आहे, कारण अतिरिक्त बाउन्स आपण बघितला, खूप जास्त उसळी या चेंडूने घेतली आणि त्याच कारणास्तव दंडित केलं अंपायरने. आता 6 बॉल विजयासाठी हव्यात. 10. 6 चेंडू 10ची गरज. दुपारचं रगरगत ऊन आणि सामना हाय व्होल्टेज. हो सरळ निघतोय डॉट बॉल. याच चेंडूची गरज आहे मानिवली टीमला, पण हे चेंडू घातक ठरतील फळेगावला. इथून चेंडू मिडल करावे लागतील. इक्वेशन 5 चेंडू 10 धावांची गरज. दिनेश हो शॉट ऑफ लेंथ, नो बॉल कॉल अंपायरने केलाय. 1+1 एकूण धावा मिळतील 2 आणि त्याचबरोबर फ्रीडचा इशारा अंपायर करतील. इक्वेशन आता 8 धावांची गरज आणि 8 करण्यासाठी 5 चेंडू शेष आहेत. मागचा चेंडू चांगला होता, पण हा चेंडू आपण बघितला खूप जास्त उसळी देणारा. बॉलिंग मार्क दिनेश. फ्रीड बॉल हो सरळ गेला निघून आणि बघा अपील. फलंदाज बाद विश्वनाथ. आज मात्र बघा मागाशी कॅच पकडली, फलंदाजला धावचित केलं, आता मात्र स्टंपिंग केलंय. फलंदाज बाद. आपण चेक करूया. आपल्याकडे थर्ड अंपायर बाळा इकारी सर आहेत, मॅन फ्रॉम कल्याण. जतीन भुयाल सर, मॅन फ्रॉम कल्याण. दूसऱ्या बाजूला शाहपुर की आन बान शान, टेनिस क्रिकेट की पहचान मुन्ना भाई पठान.
नॉट आउट. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय नॉट आउट. त्यावेळेस मात्र आपण बघतायत एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय पुढे येऊन गेला चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. त्रेपन्न धावा झाल्यात. 2 धावांची गरज आणि 2 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 2. 2 बॉल 2 या चौकाराने मॅच मध्ये फळेगाव संघ विजयाच्या समीप गेलेला आहे. 2 बॉल 2. 2 चेंडू 2 धावांची गरज. दिनेश षटक. या षटकामध्ये 1 नो 1 वाईट, 2 डॉट बघितले, 1 डबल, 1 चौकार. 2 बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. बघूया काय दडलंय या मॅच मध्ये. 2 बॉल 2. रोखल्या जातील का या धावा, की इथून या धावा केल्या जातील. एक फिल्डर सिली मिड ऑफला तैनात केलाय. हे दबाव तंत्र अंपायर सांगतायत. कुठलीच मुवमेंट नको आहे, कुठल्या प्रकारचे शब्द नको आहेत, फक्त जागेवरती थांबा. तो 2 बॉल 2. हो हवेतून हा फिल्डर चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. चुका 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 आणि या चुका पराभवाला कारणीभूत ठरल्यात. तब्बल 4 झेल सोडले गेले आणि त्या 4 झेल सुटल्यानंतर धावाही तिथे जवळजवळ 7 ते 8 धावा आल्या. आणि अशा प्रकारे फळेगाव या संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. केस मानवली संघ तुम्हाला शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी.